असे खूपसे लोक म्हणतात की तरुण पिढी कामाची राहिली नाहीये, ती योग्य मार्गावर नाहीये, व्यसनाधीन झाली आहे. तर या सगळ्या गोष्टींना काही अपवाद आहेत. जे मुलं म्हणजे आता जर तुम्ही मुक्ताईंची पालखी बघाल तर यात खूप संख्या तरुण मुलांची आहे आणि वारकरी फळातील खूप असे विद्यार्थी आहेत जे तरुण आहेत आणि त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड आहे. ते गाथा पठण करत राहतात. ते गाथा पठण करत राहतात किंवा इतर जे ग्रंथ असतील आपल्या अध्यात्माशी रिलेटेड ते वाचत राहतात. तर मग सगळ्यात चांगला बदल हा या फळातील आहे. तर याच सगळ्या बाबतीत आपण जे आपले संदीप महाराज मोतीकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की तरुणांनी का अध्यात्माकडे यायला हवं. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आदिशक्ती मुक्ताबाईच्या या पालखी सोहळ्यामध्ये आज आपण ज्या विषयाचं चिंतन करण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहे, तरुणांनी अध्यात्माकडे का वळलं पाहिजे, अध्यात्माची काय गरज आहे. तर आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये बहुतेक सर्व तरुणच मंडळी या परमार्थामध्ये आईसाहेबाच्या सोबत वाटचाल करताय. आणि आपला मूळ विषय आहे की तरुणांनी अध्यात्माकडे का यायला पाहिजे. तर अध्यात्म परमार्थ साधना किंवा परमार्थ हा तरुणांकरताच विशेष रूपानं महत्वाचा आहे. का तर तारुण्य हे एक जीवनातला विशेष असा महत्वाचा भाग आहे की कुठलंही कार्य करण्याकरता ते तरुणपणामध्ये केलेलं कार्य विशेष रूपानं प्रभावी असतं. तरुणपणामध्ये शरीरामध्ये बळ, उत्साह, ओजस्विता, तेजस्विता, बुद्धी या सर्व काही गोष्टी शरीराला सहज प्राप्त झालेल्या असतात. आणि तुकोबाराने देखील म्हटलंय की परमार्थामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जो तरुणपणामध्ये परमार्थ करतो, तरुणपणामध्ये परमार्थ साधना ही विशेष भाग्यवंताच्या वाट्याला प्राप्त होते. आणि आज सध्याच्या काळामध्ये आजचा तरुण जो दिशा भरकटत चाललेला आहे, त्या भरकटलेल्या तरुणाला दिशा देण्याचं कार्य या जगात जर कोणी करत असतील तर ते फक्त संत विचार करतात आणि अध्यात्म करते. म्हणून संत वाङ्मय किंवा संत विचार हे असे आहे की जे मानवी जीवन घडवतात. आणि आज सध्याच्या काळामध्ये मानवी जीवन घडणं फार महत्वाचं आहे. आपण विज्ञानाच्या भौतिकतेमध्ये, त्या भौतिक जीवनामध्ये, भौतिक जीवनाच्या हव्यासामध्ये इतके आसक्त होतो की त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा योग्य विचार काय आहे, जीवनामध्ये कुठलं ध्येय साध्य केलं पाहिजे या सध्याच्या तरुणाला कळत नाही. म्हणून आपल्या मानवी जीवनाचं योग्य ध्येय जर जाणून घ्यायचं असेल तर ते ज्या माध्यमातून आपल्याला मिळतं किंवा आपलं ध्येय कळतं ते माध्यम म्हणजे परमार्थ आहे, अध्यात्म आहे आणि वारीची परंपरा आहे. म्हणून आपल्याला हे जीवन फार भाग्याने प्राप्त झालेलं आहे, फार महत्वाचं जीवन आहे आणि या जीवनातला एक एक क्षण फार महत्वाचा आहे. आणि म्हणून सध्याच्या तरुणांनी अध्यात्माकडे यायला पाहिजे, आलंच पाहिजे. आल्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही. का याच्या व्यतिरिक्त आपण जर बाहेरच्या वातावरणामध्ये गेलो तर त्याचा परिणाम आपली विचारशक्ती नष्ट होते. आणि विचारशक्ती नष्ट झाली की सध्याची पिढी या विचारापासून बाजूला गेलेली असल्यामुळं आजच्या सध्याच्या पिढीकडे आपण पाहतो जी आध्यात्मिक विचाराच्या अलिप्त आहे, ती आज अशा वाईट व्यसनामध्ये स्वतःच्या जीवनाचा आनंद मानायला लागली की ज्याच्यामुळं संपूर्ण आपल्या आयुष्याची रांगोळी ते तरुण करतायत. म्हणून आपलं जीवन याच्यामध्ये काहीतरी आपल्याला साधायचंय, साध्य करायचंय. या मानवी जीवनामध्ये ते विचार आपल्याला मिळवण्याचं सर्वात मोठं माध्यम हे संत विचार आहे, संत वाङ्मय आहे, अध्यात्म आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये प्रत्येक तरुणाला योग्य दिशेने वाटचाल करण्याकरता अध्यात्माची नितांत गरज आहे, संत विचाराची नितांत गरज आहे. म्हणून असं मानवी जीवन घडवणारं, मानवी जीवनाला समाधान देणारं, मानवी जीवन निश्चिंत बनवणारं आणि सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या मनाला ज्या मानसिक शांतीचा विचार करतो ते मानसिक शांती देण्याचं कार्य संत विचार करतात. म्हणून आज सध्या आपण जर काळ पाहिला इतका अनुकूल आहे, कुठलीच कमी नाही आहे काळामध्ये, सर्व काही अनुकूलता आहे, सर्व काही मुबलक आहे. तरी देखील सध्याच्या जीवनामध्ये मानवी जीवन अशांत आहे. आणि आजचा तरुण तर इतका अशांत झालेला आहे, तो शांतीच्या शोधार्थ सर्वीकडे फिरतोय, भरकटतोय, सर्वीकडे धावतोय, परंतु तरी देखील ते आध्यात्मिक शांती त्याला मिळत नाही. त्या मनाला खरी शांती प्राप्त करून देण्याचं माध्यम आणि साधन आहे परमार्थ, अध्यात्म. म्हणून त्या आध्यात्मिक विचाराची आपल्याला नितांत गरज आहे. आपण त्या अध्यात्माकडे वळलं पाहिजे. अरे तरुणांना अध्यात्माकडे येण्याची आजच्या सध्याच्या काळाची तरी खूप नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून या वारीच्या माध्यमातून
मी सर्व आपले जे तरुण आहे त्या तरुणांना एकच संदेश देण्याचा विचार करतो की तारुण्य जीवनामध्ये मिळालेलं आहे. कुठलंही साध्य तारुण्यामध्ये मिळवता येते. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, 4 तरुण जर एकत्रित आले तर ते कुठलंही कार्य सहज करू शकतात. आणि म्हणून तरुणांनी एकत्रित येऊन आध्यात्मिक विचाराची वाटचाल आपल्या जीवनामध्ये करावी, आपलं जीवन योग्य घडवावं आणि जीवनामध्ये काहीतरी आपल्याला साध्य करायचंय. ते आपल्या जीवनातलं साध्य काय असेल ते साध्य योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ही संत विचाराने अध्यात्म करत असते. म्हणून या अध्यात्माची नितांत गरज आहे. आपल्याला मिळालेलं जीवन, आपल्याला मिळालेलं तारुण्य, आपल्याला भगवंताने निसर्गाने दिलेली ही बुद्धी, हे शरीर, हे इंद्रिय एकदा गलित झाल्यानंतर काही करता येत नाही. म्हणून संतांनी जागोजागी हेच सांगितलं की जोपर्यंत आपल्या शरीरात बळ आहे, बुद्धी आहे, शरीर सुस्थितीत आहे तोपर्यंतचे करा. तुकाराम महाराजांनी देखील तीर्थयात्रेचा विचार सांगत असताना हेच सांगितलं की तीर्थयात्रा करा, पण कधी? तरुणांनी जोपर्यंत शरीर सुस्थितीत आहे तोपर्यंतच करण्याची साधना आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तू आपले स्वहित पाहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या हिताचा विचार तोपर्यंतच कर जोपर्यंत आपलं शरीर सुस्थितीत आहे. एकदा शरीर गलित झालं, म्हातारपणाकडे अस्ताकडे शरीर गेलं की नंतर काही करता येत नाही. म्हणून आहे तो विचार, स्वतःच्या हिताचा विचार तो तारुण्यातच करता येतो आणि तारुण्यामध्येच आपल्या जीवनाचा विचार करायचा आहे. आपलं आयुष्य वाया घालवायचं नाही, कारण नको त्या वाईट व्यसनांमध्ये आजचा तरुण आपलं संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करतोय. आणि संत महात्मे तळमळीनं हेच तरुणाला सांगू इच्छितात, नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्य परत मिळणार नाही. या आयुष्यातला एक एक क्षण हा फार अमूल्य आहे. म्हणून हे आयुष्य वाया घालू नका, वाया व्यर्थ घालू नका, याचा नाश करू नका, याचा योग्य सदुपयोग करा. मग आयुष्याचा सदुपयोग करणं म्हणजे नेमकं काय आहे? तर तो सदुपयोग नेमका कशाने होणार आहे? तर मानवी जीवनाच्या आयुष्याचा सदुपयोग फक्त आध्यात्मिक विचारांनी होणार आहे. आणि अशा आध्यात्मिक विचारांची क्रांती करण्याचं माध्यम केवळ परमार्थ आहे, अध्यात्म आहे. म्हणून सध्याच्या तरुणांनी अध्यात्माकडे वळणं, परमार्थाकडे वळणं ही खूप काळाची गरज आहे. आणि आपल्या जीवनाचा विचार देणारं अध्यात्म आहे. तरुणांकरता तर आहेच, परंतु बाकी इतर सर्वांनी अध्यात्माचा विचार आपल्या जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. असं मानवी जीवन घडवणारे, मानवी जीवनाला दिशा दाखवणारं, मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारे असे संत विचार आहे. असं संत विचाराचं हे कार्य केवळ फक्त तरुणांकरताच नाही, तर संत विचाराची गरज संपूर्ण विश्वाला आहे. आज संपूर्ण विश्व अशांत आहे, अस्थिर आहे. म्हणून विश्वाला शांती आणि स्थैर्य प्राप्त करून देण्याचं कार्य हे केवळ संत विचार करू शकतात. म्हणून विदर्भामध्ये एक संत होऊन गेले गुलाबराव महाराज माधानकर. त्यांचं एक वाक्य असं होतं त्यांच्या चरित्रामध्ये की वारकरी संप्रदाय संत विचार हे फार श्रेष्ठ आहे. आणि वारकरी संप्रदाय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा वारकरी संप्रदाय पुढे चालून भविष्यामध्ये विश्वधर्म होणार आणि पूर्ण विश्वाला शांती आणि स्थैर्य देण्याचं कार्य करणार, असं ते गुलाबराव बाबांचं एक वाक्य माझ्या वाचण्यामध्ये आलं. असे आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी विश्वाच्या कल्याणाचे, विश्वाच्या शांतीचे विचार आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हा विचार करून संपूर्ण विश्वाला आनंद देण्याचं कार्य आणि शांती देण्याचं कार्य आपल्या संत विचारांनी केलंय. ते विचार आजही 700 वर्ष झाले तरी त्या विचारामध्ये तो प्रभाव त्यांचा कायम आहे आणि तो कायम पुढे विश्वाला शांती देण्याचं कार्य करत राहणार आहे. म्हणून सर्वांनी या आध्यात्मिक विचाराकडे वळलं पाहिजे. संतांचे जे वाङ्मय आहे, आमचे शिवशंकर बाबा यांचं संपूर्ण गाथा कंठस्थ आहे. गाथेची साधना त्यांनी जीवनामध्ये केली, ज्ञानेश्वरीची साधना केली. हे ग्रंथ आपल्याला विचार देणारे ग्रंथ आहे. संतांनी आपल्या करता ज्ञान आपल्याला दिलं आणि ज्ञान हे मानवी जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. कारण ज्ञानाशिवाय जीवनाला काही महत्व नाही. म्हणून विद्या विहीना पशुवी समाना, ज्याच्या जीवनात विद्या नाही, ज्ञान नाही, त्याचं जीवन पशु समान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन घडावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता आपण अध्यात्माची संत विचाराची कास नक्कीच धरली पाहिजे. हाच विचार आपण आई साहेबाच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांना सांगूया. आणि या तुमच्या माध्यमातून तुम्ही हे जे वारकरी संप्रदायाचे विचार सर्व पोहोचवण्याचं कार्य या सोशल मीडियाच्या माध्यमातून करताय, फार चांगले विचार आहे. आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला अशीच शक्ती प्रदान करू आणि असंच कार्य आपल्या हातून होत राहो, हीच मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे या ठिकाणी विचार, जो प्रश्न तुम्ही विचारला त्या प्रश्नाला उत्तर देत असताना या ठिकाणी माझ्या वाणीला इथं थांबवतो. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. महाराजांनी इतकं सुंदर हे माहिती दिली आहे आणि
काय हा त्यांचा विचार त्यांनी मांडलेला आहे की तरुणांनी का अध्यात्माकडे यावं. तुम्हाला हे पटलं असेलच. तुम्हीही कमेंट करून सांगा जर तुम्हाला वेगळं काही सुचत असेल की तरुणांनी का यावं अध्यात्माकडे, का वारकरी संप्रदायाशी जुळावं, तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.